Hello students, welcome to this class of the physics. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये लक्षात घ्या, सपोज n इक्वल रेजिस्टर्स असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती होणार आहे बघा. ओके, इफ n इक्वल रेजिस्टर्स, n इक्वल रेजिस्टर्स ऑफ रेजिस्टन्स कैपिटल R each are connected in series, are connected in series, are connected in series, then equivalent resistance are equivalent resistance, that is R equivalent is equal to काय येणार आहे, n into R होणार आहे. R equivalent is equal to n into R. Okay, if n equal resistor of resistance R each are connected in series, then equivalent resistance R equivalent is equal to n into R होणार आहे. ठीक आहे. आता सिरीज कॉम्बिनेशनचा वापर आपण कशासाठी करतोय, तर रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. ओके, कारण सिरीज कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, ऍडिशन ऑफ ऑल द रेजिस्टर्स असणार आहे. ओके, इट इज ऍडिशन ऑफ ऑल दी रेजिस्टन्सेस. त्याच्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स नेहमी काय होतो, वाढतो. लक्षात येते. सो सिरीज कॉम्बिनेशन इज यूज टू इन्क्रीज रेजिस्टन्स. सिरीज कॉम्बिनेशन इज used to increase resistance. Series combination is used to increase resistance आणि equivalent resistance of series combination काय असणार आहे, larger than largest असणार आहे. And equivalent resistance of series combination हा काय असतो, larger than largest असणार आहे. म्हणजे याचा मीनिंग लक्षात आला का बघा. सपोज एक रेजिस्टन्स 4 आहे, दुसरा 6 आहे आणि तिसरा 10 आहे. हे सगळे रेजिस्टन्सेस आपण सिरीज मध्ये जोडले तर याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे, 20 होणार आहे, 20 ओहम. ठीक आहे, म्हणजे हा 20 ओहम जो आहे तो काय आहे, लार्जर दॅन लार्जेस्ट आहे. म्हणजे 4, 6 आणि 10 मधला लार्जेस्ट कोण आहे, 10. त्याच्यापेक्षा काय असतो, लार्जेस्ट असतो. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट रेजिस्टिव्हिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन, तो एक पार्ट बघूया. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बघितला आपण, इक्विव्हॅलंट रेजिस्टिव्हिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन तो पार्ट जरासा बघूया. Equivalent resistivity of the series combination. Okay, equivalent resistivity of series combination. Equivalent resistivity of series combination. Okay, suppose there are two resistors which are connected in series like this. म्हणजे दोन रेजिस्टर्सचा प्रॉब्लेम आपण बघूया आणि याची इक्विव्हॅलंट रेजिस्टिव्हिटी काढूया. म्हणजे पहिल्याची रेजिस्टिव्हिटी आहे ρ1, दुसऱ्याची रेजिस्टिव्हिटी आहे ρ2. आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे याला लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या दोन गोष्टी असणार आहेत, L2 E2. आता नेहमीच आपला फॉर्म्युला काय आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन RS इज इक्वल टू काय होणार आहे, R1 प्लस R2 होणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, या दोन रेजिस्टन्स ऐवजी आपल्याला एकच रेजिस्टन्स जर कन्सिडर करायचा झाला तर तो असा होणार आहे. ओके, असा होणार आहे, ज्याची इक्विव्हॅलंट रेजिस्टिव्हिटी रो इक्विव्हॅलंट होणार आहे, लेंथ L1 प्लस L2 होणार आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असेल फॉर एक्झाम्पल. तर आता सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे, R इज इक्वल टू काय असणार आहे, R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 असणार आहे.
किंवा RS इज इक्वल टू R1 प्लस R2 असणार आहे. ठीक आहे. सो RS इज आता RS चा फॉर्म्युला काय लिहिणार सांगा? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो रो एल बाय ए, बरोबर आहे ना? रो इंटू एल डिवायडेड बाय ए, म्हणजे रो एस लेंथ घेणार आपण L1 प्लस L2 डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. ओके. आता इथं सगळ्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला काय करावं लागेल? सेमच घ्यावा लागणार आहे. इथं पण ए, इथं पण ए आणि इक्विव्हॅलंटचा पण ए. R1 म्हणजे काय येणार आहे? रो1 L1 डिवायडेड बाय ए होणार आहे, प्लस रो2 L2 डिवायडेड बाय ए. ओके. आणि याच्यामध्ये ए ए ए सगळं कॅन्सल होईल, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम असेल तर. आणि RS इज इक्वल टू रोएस, इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी रोएस, ओके, इन ब्रॅकेट L1 प्लस L2 इज इक्वल टू काय येणार आहे? रो1 L1 प्लस काय येणार आहे? रो2 L2 येणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळे फायनल फॉर्म्युला येणार आहे इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज रो1 L1 प्लस रो2 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2 येणार आहे. ओके. हा पार्ट जरा व्यवस्थित रीड करा आणि याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. जसं आपण इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी काढली तसं इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी पण काढूया. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एरिया मात्र आपण काय घेणार आहे? सेम घेणार आहे. ठीक आहे, एरिया सेम घेणार आहे, अदरवाइज ते कॅल्क्युलेशन करता येणार नाही आपल्याला. देअरफॉर नेक्स्ट आहे दॅट इज इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ series combination. Equivalent conductivity of series combination. ओके. तर पुन्हा एकदा डायग्राम तशीच होणार आहे. दिस इज द फर्स्ट रेझिस्टन्स, दिस इज द सेकंड रेझिस्टन्स. याची कंडक्टिव्हिटी आहे सिग्मा 1, याची कंडक्टिव्हिटी आहे सिग्मा 2, याची लेंथ आहे L1, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज ए, याची लेंथ आहे L2 अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज ए. ठीक आहे. आता या दोघांच्या ऐवजी काय करणार आहे? एकच रेझिस्टन्स आपल्याला कन्सिडर करायची आहे, ज्याची इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी सिग्मा इक्विव्हॅलंट असेल, लेंथ असणार आहे L1 प्लस L2 आणि एरिया असणार आहे ए. ओके. सो देअरफॉर आता नेहमीप्रमाणे काय RS इज इक्वल टू काय होणार आहे? R1 प्लस R2 येणार आहे. आता कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असतं? इट इज रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी असतं. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघा, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रो, आणि रो म्हणजे काय येणार आहे? रो रेझिस्टन्स म्हणजे काय असतं? रोयल बाय ए असतं ना. रेझिस्टन्स म्हणजे रोयल बाय ए. जस्ट अ मिनिट, आपण असं लिहूया. रेझिस्टन्स म्हणजे काय असतं? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला दॅट इज रो एल डिवायडेड बाय ए, आणि रो म्हणजे 1 अपॉन सिग्मा असतं, म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार आहे? सिग्मा एल अपॉन एल अपॉन सिग्मा ए होणार आहे. 1 अपॉन सिग्मा ए, करेक्ट ना? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला रेझिस्टिव्हिटीच्या स्वरूपात काय येणार आहे? रो एल बाय ए, आणि रो म्हणजे 1 बाय सिग्मा असतं, सिग्मा म्हणजे 1 बाय रो ना. सो देअरफॉर रो इज इक्वल टू 1 बाय सिग्मा असणार आहे. अँड देअरफॉर हिअर काय होणार आहे बघा? R1 इज इक्वल टू काय होणार आहे? दॅट इज L1 डिवायडेड बाय सिग्मा 1 ए. ओके. अगोदर RS चा फॉर्म्युला लिहूया. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन काय होणार बघा? दॅट इज L1 प्लस L2 डिवायडेड बाय सिग्मा S इंटू ए. हे इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीशी रिलेटेड फॉर्म्युला लिहिला. R1 म्हणजे काय होणार आहे? दॅट इज L1 अपॉन सिग्मा 1 इंटू ए प्लस L2 अपॉन काय होणार आहे? सिग्मा 2 इंटू ए. ओके. आता पुन्हा एकदा इथं ए ए ए सगळं कॅन्सल होईल आणि फॉर्म्युला येणार आहे दॅट इज L1 प्लस L2 डिवायडेड बाय सिग्मा S इज इक्वल टू L1 अपॉन सिग्मा 1 प्लस काय होणार आहे? L2 अपॉन सिग्मा 2 होणार आहे. ओके. L1 प्लस L2 डिवायडेड बाय सिग्मा S इज इक्वल टू L1 अपॉन सिग्मा 1 प्लस L2 अपॉन सिग्मा 2. ओके. आता याच्यामध्ये आपण लेंथ डिफरंट घेतली, लेंथ पण जर प्रॉब्लेम मध्ये सेम जर दिलेली असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन काय होणार बघा? इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी लेंथ सेम असेल तर एल एल
आणि एल प्लस एल म्हणजे काय येणार आहे, रो 1 प्लस रो 2 डिवायडेड बाय काय येणार आहे, 2 येणार आहे. हे कधी L1 इज इक्वल टू L2 असेल तर. लेंथ जर सेम असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी होणार आहे रो 1 प्लस रो 2 बाय 2. आणि जर लेंथ सेम असेल तर इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काय होणार मग, इथं L1 इज इक्वल टू L, L2 इज इक्वल टू L जर ठेवलं तर काय होणार आहे, 2L बाय सिग्मा एस इज इक्वल टू L बाय सिग्मा 1 प्लस L बाय सिग्मा 2. L सगळं कॅन्सल होईल आणि 2 बाय सिग्मा एस इज इक्वल टू काय येणार आहे, 1 बाय सिग्मा 1 प्लस काय करूया, 1 बाय सिग्मा 2 करूया. ओके, so this is the formula for equivalent conductivity of the series combination. ओके, तर या पद्धतीने हे फॉर्म्युले येणार आहेत. आता नेक्स्ट पार्ट जो आपण बघणार आहे दॅट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. नेक्स्ट पार्ट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, नंबर ऑफ रेझिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. एका पाठोपाठ एक रेझिस्टन्स असले तर त्याला काय म्हणायचं, सिरीज. आणि पॅरल म्हणजे काय, ऑल द रेझिस्टन्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स. ओके, व्हेन all resistors are connected between two common points is called as parallel combination. is called as parallel combination. म्हणजे प्रत्येक रेझिस्टन्सचा लेफ्ट पॉइंट ए ला जोडलेला असेल आणि राईट पॉइंट बी ला जोडलेला असेल प्रत्येक रेझिस्टन्सचा. म्हणजे ए आणि बी हे दोन पॉइंट आपण सपोज घेतले आणि प्रत्येक रेझिस्टन्सचा एक एंड म्हणजे लेफ्ट एंड ए ला जोडलेला असेल आणि राईट एंड बी ला जोडलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, पॅरलल कॉम्बिनेशन. एक्झाम्पल सांगतो डायग्रामच्या स्वरूपात. सपोज ए आणि बी हे दोन पॉइंट घेतले, ठीक आहे. फर्स्ट रेझिस्टन्स आहे त्याचा लेफ्ट एंड जो आहे तो ए ला जोडलेला आहे, राईट एंड जो आहे तो बी ला जोडलेला आहे. सेकंड रेझिस्टन्सचा लेफ्ट एंड जो आहे तो ए ला जोडलेला आहे, राईट एंड बी ला जोडलेला आहे. थर्ड रेझिस्टन्सचा लेफ्ट एंड ए ला जोडलेला आहे, राईट एंड बी ला जोडलेला आहे. ओके, याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे दिसायला पॅरलल म्हणजे पॅरलल नव्हे, कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या. सगळे लेफ्ट एंड कुठे जोडलेले असले पाहिजेत ए ला आणि सगळे राईट एंड कुठे जोडलेले असले पाहिजेत बी ला. म्हणजे काय, ए आणि बी हे सर्टन कॉमन पॉइंट असतील तर त्याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल, सपोज हा पॉइंट एक्स आणि हा पॉइंट वाय आहे. सपोज फर्स्ट रेझिस्टन्स मी असा काढला, सेकंड रेझिस्टन्स हा असा काढलेला आहे आणि थर्ड रेझिस्टन्स काहीतरी असा ड्रॉ केला. आता हे R1, R2 आणि R3 कसे आहेत, तर हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे दिसायला पॅरलल असलं म्हणजे काही पॅरलल पाहिजे असं काही नाहीये, लक्षात घ्या. कारण बघा, R1 चा एक एंड म्हणजे लेफ्ट हँड साइडचा एंड एक्स ला जोडलेला आहे आणि राईट जो आहे तो कुठं जोडलेला आहे, वाय ला जोडलेला आहे. राईट एंड म्हणजे वरचा एंड, सॉरी, खालचा एंड लेफ्टला, वरचा एंड वायला. म्हणजे R1 एक्स आणि वाय ला डायरेक्टली जोडलेला आहे. तसं R2 पण बघा एक्स आणि वाय ला डायरेक्टली जोडलेला आहे. तसं R3 पण बघा एक्स आणि वाय ला डायरेक्टली जोडलेला आहे. ओके, एक्स आणि वायच्या मध्ये सगळे रेझिस्टन्स काय केलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाचा लेफ्ट एंड ए ला आणि राईट एंड बी ला म्हणजे एक्स आणि वाय ला जोडलेले असतील तर याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. किंवा आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, बघा, फॉर एक्झाम्पल दिस इज पॉइंट पी, दिस इज पॉइंट क्यू. These resistances are R1, R2 and R3. ठीक आहे. आता बघा, R1 चं लेफ्ट एंड पी ला जोडलंय, राईट एंड कुठे जोडलेला आहे, क्यू ला जोडलेला आहे. R2 चं लेफ्ट एंड पी ला जोडलंय आणि राईट एंड क्यू ला जोडलेला आहे. आणि R3 चं लेफ्ट एंड कुठे जोडलेला आहे, पी ला जोडलेला आहे. आणि R3 चं राईट एंड कुठे जोडलेला आहे, क्यू ला जोडलेला आहे. ओके, तर या पद्धतीनं कॉम्बिनेशन असेल तर त्याला काय म्हणायचं, वन्स अगेन दिस इज अ पॅरलल कॉम्बिनेशन.
ओके, तर याला पॅरल कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं ही पॅरल कॉम्बिनेशनची कन्सेप्ट आहे. व्हेन ऑल रेजिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट. ओके, म्हणजे दोन कॉमन पॉइंट फॉर एक्झाम्पल ए आणि बी असतील, प्रत्येक रेजिस्टन्सचा लेफ्ट हँड ए ला जोडलेला असेल, प्रत्येक रेजिस्टन्सचा राईट हँड बी ला जोडलेला असेल, तर त्याला काय म्हणायचं? पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणायचं. लक्षात येते का? पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता पॅरल कॉम्बिनेशन मध्ये कंडिशन कशी असणार बघा, करंट सेम असणार का, पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार आहे? तर इन पॅरल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स इज सेम थ्रू अक्रॉस ऑल दी रेजिस्टन्सेस. In parallel combination, potential difference is same across all resistors. Potential difference is same across all the resistor. म्हणजे potential difference सगळ्यांना सेम असणार आहे. कसं काय सेम असणार आहे हे आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो. Suppose this is the first, suppose this is the second, and suppose this is the third. असे हे सपोज रेजिस्टन्सेस आहे. आता हे कसे आहेत? पॅरल मध्ये. दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. ठीक आहे. आता सपोज याला आपण एक बॅटरी जोडली आणि बॅटरी ही 6 व्होल्टची आहे. ओके, आता काय करणार आपण इथं या पॉइंटला काय करणार? 0 व्होल्ट ऍझ्युम करणार. 0 व्होल्ट काय केलेला आहे? ऍझ्युम केलेला आहे. 0 व्होल्ट या सर्किटमध्ये कुठेही ऍझ्युम करू शकतो आपण. आता इथं 0 व्होल्ट ऍझ्युम केलं, मध्ये रेजिस्टन्स नसेल ना, आता हा पूर्ण कंडक्टिंग पाथ आहे, तर हे 0 व्होल्ट कुठे जाणार? इथं जाणार. 0 व्होल्ट इथं पण जाणार, 0 व्होल्ट इथं पण जाणार, 0 व्होल्ट इथं पण जाणार. लक्षात येतंय? म्हणजे 0 व्होल्ट जिथं ऍझ्युम करणार त्या पॉइंटला डायरेक्टली कनेक्टेड जे सगळे पॉइंट आहेत, म्हणजे मध्ये रेजिस्टन्स जर आला नाही कुठलाही, तर सगळ्या पॉइंटला काय होणार? 0 व्होल्ट 0 व्होल्ट 0 व्होल्ट जाणार आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण 0 व्होल्टला कन्सिडर केलं, तर पॉझिटिव्ह टर्मिनल काय करायचं? 6 व्होल्टला कन्सिडर करायचं. लक्षात येतंय? बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण 0 व्होल्टला कन्सिडर केलं, तर पॉझिटिव्ह टर्मिनल कितीला कन्सिडर करायचं? 6 व्होल्टला. ही पण कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात घ्या. आता इथं 6 व्होल्ट आलं तर काय होणार? इथं 6 व्होल्ट येणार, कारण हे डायरेक्टली कनेक्टेड आहे. परत इथं काय होणार आहे? 6 व्होल्ट जाणार. इथं 6 व्होल्ट जाणार. इथं पण काय होणार आहे? 6 व्होल्ट जाणार. आता बघा, हा पहिला रेजिस्टन्स R1 आहे. R1च्या एका साइडला 6 व्होल्ट आहे आणि दुसऱ्या साइडला 0 व्होल्ट आहे. म्हणजे याला पोटेन्शियल, हे काय झाले? 6 व्होल्ट आणि 0 व्होल्ट हे पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती येणार आहे याचा? पोटेन्शियल डिफरन्स 6 आणि 0 मधला डिफरन्स किती? 6 व्होल्ट येणार. याला पोटेन्शियल डिफरन्स 6 व्होल्टचा झाला. परत हा R2 जो आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स किती येणार? एका साइडला 6 व्होल्ट आहे, दुसऱ्या साइडला 0 व्होल्ट आहे. याला पण 6 व्होल्ट येणार. आणि तिसरा रेजिस्टन्स R3 जो आहे त्याच्या एका साइडला 6 व्होल्ट आहे, दुसऱ्या साइडला 0 व्होल्ट आहे. म्हणजे किती झालं? याला पण 6 व्होल्ट झालं. ठीक आहे. तर या पद्धतीनं प्रत्येक रेजिस्टन्सचा पीडी जो आहे तो 6 व्होल्ट, 6 व्होल्ट आणि 6 व्होल्ट येतो. म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? सगळ्या रेजिस्टन्सेसला पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच येणार आहे. हे असं आपण डायग्रॅमॅटिकली प्रूव्ह करू शकतो. ओके, पोटेन्शियल डिफरन्स इज सेम अक्रॉस ऑल दी रेजिस्टर. आता पीडी सेम झाला, परंतु करंट सेम होईल काय? आता R1 ला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 6 आहे. याच्यातला करंट कसा काढणार? ओहम्स लॉ बघा. I इज इक्वल टू फी बाय आर असतं, कारण R इज इक्वल टू फी बाय आय, त्याच्यामुळे I इज इक्वल टू फी बाय आर असणार ना. मग आता सगळ्यांचा पीडी तेवढाच आहे, परंतु रेजिस्टन्स मात्र डिफरंट असेल तर करंट मात्र काय येणार आहे? डिफरंट येणार आहे. त्याच्यामुळे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये करंट डिफरंट येतो. करंट सेम येऊ शकतो पॅरल कॉम्बिनेशन मध्ये. कधी येऊ शकतो जरा सांगता येते का बघा? पॅरल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या रेजिस्टन्सेस मधला करंट सेम पण होऊ शकतं, पण कधी? करंटचा फॉर्म्युला बघा. करंट I इज इक्वल टू काय आहे? दॅट इज फी बाय आर आहे ना. त्याच्यामुळे सगळ्यांना फी सेम आहे, परंतु रेजिस्टन्स सेम झाला तर करंट सेम येणार आहे. म्हणजे सगळ्यांचे रेजिस्टन्सेस सेम झाले तरच काय होणार आहे? करंट सेम येणार आहे. रेजिस्टन्सेस डिफरंट असतील तर करंट मात्र काय होणार आहे? डिफरंट येणार आहे. त्याच्यामुळे I1 सो करंट इन पॅरल कॉम्बिनेशन
करंट थ्रू ऑल रेजिस्टन्स इन द पॅरल कॉम्बिनेशन इज नॉट सेम असं आपण म्हणू शकतो. ओके, करंट थ्रू all resistances may not be same. ओके, त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट. ओके, वन मोर थिंग. Suppose this is the first resistance, this is the second resistance, this is the third resistance. आता हे तिन्ही रेजिस्टन्स डिफरंट आहेत असं ऍझ्युम करूया. रेजिस्टन्सेस डिफरंट असले तर करंट देखील डिफरंट असणार आहे. म्हणजे पहिल्या रेजिस्टन्स मधला करंट I1 आहे, दुसऱ्या मधला I2 आणि तिसऱ्या मधला I3. आणि इकडून बॅटरीनं सेंड केलेला करंट सपोज किती आहे, इकडून करंट काय केला, I एवढा करंट आलेला आहे, I करंट. आता या पॉइंटला I करंट आल्यानंतर हा I करंट जो आहे तो काय होणार आहे, 3 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. काही करंट इकडे जाणार, काही करंट इकडे जाणार आणि बाकीचा करंट सगळा इकडे जाणार आहे. म्हणजे I इज इक्वल टू काय येणार, I1 प्लस I2 प्लस I3 होणार आहे. म्हणजे मेन बॅटरीनं पाठवलेला करंट काय होणार आहे, 3 रेजिस्टन्सेस मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जसं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय व्हायचं, बॅटरीचं पोटेन्शियल काय व्हायचं, 3 रेजिस्टन्स मध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचं. आता काय होणार आहे, बॅटरीनं पाठवलेला टोटल करंट काय होणार आहे, तिघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. देअरफॉर इथं फॉर्म्युला येणार आहे I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 होणार आहे. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. आणि I1 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज फी बाय, आणि सगळ्यांचा पीडी तेवढाच असणार ना, फी बाय R1 असणार आहे. I2 म्हणजे काय असणार आहे, फी बाय R2 असणार आहे. आणि I3 म्हणजे काय असणार आहे, दॅट इज फी बाय R3 असणार आहे. ठीक आहे. आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन बघूया. याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येणार आहे. आता हे दोन फॉर्म्युले कंबाईन केल्यावर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला येणार आहे, बरोबर आहे ना. हे दोन फॉर्म्युले कंबाईन केले की इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. कारण I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 आहे. I1 इज इक्वल टू फी बाय R1, I2 इज इक्वल टू फी बाय R2 आणि I3 इज इक्वल टू फी बाय R3. हे दोन फॉर्म्युले जर आपण कंबाईन केले तर काय होणार आहे, I म्हणजे काय येणार आहे, फी बाय R इक्विव्हॅलंट ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन म्हणूया, फी बाय RP. I म्हणजे फी बाय RP, I1 म्हणजे फी बाय R1 लिहूया, प्लस I2 म्हणजे फी बाय R2 लिहूया, आणि I3 म्हणजे काय येणार आहे, फी बाय R3 येणार आहे. आता सगळं फी 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 कॅन्सल होईल आणि देअरफॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ parallel combination, equivalent resistance of parallel combination, that is 1 by RP is equal to काय येणार आहे, 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3 and so on येणार आहे, जेवढे असतील तेवढे. ओके, so this is the formula for equivalent resistance of the parallel combination. ओके, आता दोनच रेजिस्टन्स असतील तर हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. फॉर टू रेजिस्टर्स, फॉर टू रेजिस्टन्स 1 by RP इज इक्वल टू काय होणार, 1 by R1 प्लस 1 by R2, दॅट इज इक्वल टू न्यूमरेटरला काय होणार आहे, R1 प्लस R2 डिवायडेड बाय काय येणार आहे, R1 R2 येणार आहे. म्हणजे RP इज इक्वल टू काय होणार आहे, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. म्हणजे दोनच असतील तर, दोन असलं तर हे कॅल्क्युलेशन म्हणजे रेसिप्रोकल करून ते कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. ओके, दोनच रेजिस्टन्स असेल तर मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर एक्झाम्पल 3 and 6 ओहम जर असतील तर इक्विव्हॅलंट किती येणार पॅरल कॉम्बिनेशनचा, मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन, मल्टिप्लिकेशन 18 ऍडिशन 9 म्हणजे किती येणार आहे, 18 by 9 म्हणजे 2 ओहम. याचं पटदिशी कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे आपल्याला. सपोज 10 आणि 15 असेल, 10 आणि 15, तर याचा इक्विव्हॅलंट ऑफ पॅरल कॉम्बिनेशन किती येणार बघा, दॅट इज
मल्टिप्लिकेशन इज 150, ऍडिशन इज 25, म्हणजे 6 ओहम येणार आहे. लक्षात येते का? 2 असले तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन फॉर्म्युला यूज करायचा पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट काढायला. सपोज 4 आणि 3 आहे, 2 आहेत, 4 and 3. तर याचा इक्विव्हॅलंट किती येणार बघा, मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन 12/7 ओहम. 2च रेझिस्टन्स असतील तर मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन करून इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढला तर ते जास्त सोपं पडणार आहे. ओके. आणखी एक इथं महत्वाची गोष्ट काय बघा, समजा सगळे रेझिस्टन्स इक्वलच असतील, इफ ऑल रेझिस्टर्स हॅव सेम रेझिस्टन्स, ऑल रेझिस्टर्स हॅव सेम रेझिस्टन्स, त्यावेळी काय होणार बघा, 1/Rp इज इक्वल टू 1/R प्लस 1/R असं होणार ना सगळं. ओके, 1/R म्हणजे टोटल n असतील तर काय होणार आहे, n/R होणार आहे, म्हणजे Rp इज इक्वल टू काय होणार आहे, R/n होणार आहे. म्हणजे सगळे इक्वल असतील तर R/n, Rp इज इक्वल टू, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनला RS इज इक्वल टू काय होतं, n इंटू R होतं, आणि पॅरल कॉम्बिनेशनला R/n होतं. लक्षात येते का? सिरीज कॉम्बिनेशनला सगळे इक्वल असतील तर n इंटू R, आणि पॅरल कॉम्बिनेशनला R/n, R इंटू n, R/n, हे लक्षात ठेवा. इक्वल असतील तर हे असं होणार आहे. ओके. आता पॅरल कॉम्बिनेशन कशासाठी यूज करायचं लक्षात घ्या. पॅरल कॉम्बिनेशन इज यूज टू डिक्रीज द रेझिस्टन्स. ओके. पॅरल कॉम्बिनेशन is used to decrease resistance. Parallel combination is used to decrease resistance. रेझिस्टन्स कमी करायचा असेल तर आपण पॅरल कॉम्बिनेशन यूज करतो. ठीक आहे. म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय असतो, स्मॉलर देन स्मॉलेस्ट असतो. ओके. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स of parallel combination equivalent resistance of parallel combination is smaller than काय असणार आहे, स्मॉलेस्ट असणार आहे. स्मॉलर देन स्मॉलेस्ट. सिरीजला काय म्हटलं होतं, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज लार्जर देन लार्जेस्ट होता. हा स्मॉलर देन स्मॉलेस्ट. फॉर एक्झाम्पल आता हेच बघा ना, समजा आपण एक 9 ओहम घेतला आणि दुसरा 18 ओहम घेतला आणि हे पॅरल मध्ये जोडले, तर याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे, मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन. ऍडिशन किती, 27. हा येणार आहे 6 ओहम येणार, बरोबर, 6 ओहम. आता 6 हा काय आहे, 9 पेक्षा पण स्मॉल आहे. पुन्हा एकदा आणखी एक एक्झाम्पल घेतलं, सपोज एक रेझिस्टन्स आहे 1 ओहमचा आणि दुसरा रेझिस्टन्स आहे 1 लाख ओहम, आणि हे पॅरल मध्ये जोडले, तर याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय येणार आहे, इट इज स्मॉलर दॅन ऑर लेस दॅन 1 ओहम येणार आहे. ओके. याचा इक्विव्हॅलंट येणार आहे लेस दॅन 1 ओहम. कॅल्क्युलेट करून बघू शकताय. मल्टिप्लिकेशन तर तेवढंच येणार आहे 1 लाख. ओके. डिवायडेड बाय ऍडिशन 1 लाख 1. ओके. मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन. सो इट इज स्मॉलर दॅन 1 ओहम, स्लाइटली स्मॉलर दॅन 1 ओहम. ठीक आहे. तर या पद्धतीनं पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आहे. आता पॅरल कॉम्बिनेशनची इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी आणि इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी पण काढून बघूया. त्याचे फॉर्म्युले काय येणार बघा, इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी.
of the parallel combination. Equivalent resistivity of the parallel combination. Okay. आता suppose there are two resistances like this. हा रेजिस्टन्स आहे R1, हा रेजिस्टन्स आहे R2. ओके. याची रेजिस्टिव्हिटी आहे ρ1, याची रेजिस्टिव्हिटी आहे ρ2. त्याच्यानंतर याची लेंथ आहे L. आता इथं काय करूया, लेंथ सेम घेऊया आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय घेऊया, डिफरंट घेऊया. ठीक आहे. आता या दोघांच्या ऐवजी मी काय करणार आहे, एकच रेजिस्टन्स कन्सिडर करणार आहे ज्याची इक्विव्हॅलेंट रेजिस्टिव्हिटी ρS असेल, सॉरी ρP असणार आहे. इक्विव्हॅलेंट रेजिस्टिव्हिटी ρP असणार आहे. लेंथ मी तेवढीच घेणार आहे, L एवढीच, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेणार आहे दॅट इज A1 प्लस A2 घेणार आहे. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये लेंथ ऍड करायचं आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये एरिया ऍड करायचा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे फॉर्म्युला काय होणार आहे, 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. आणि R म्हणजे काय, ρL/A, म्हणजे रोच्या स्वरूपात काय येणार आहे, ρP इंटू L डिवायडेड बाय A1 प्लस A2 होणार. ओके. ही LHS झाली. ρL/A ना, R म्हणजे ρL/A. आता RPच्या ठिकाणी प्लेस काय करणार आहे, ρPL डिवायडेड बाय A1 प्लस A2. आता त्याच्यानंतर R1 म्हणजे काय येणार आहे, ρ1L डिवायडेड बाय A1 प्लस R2, 1/R2च्या ठिकाणी काय प्लेस करणार आहे, ρ2L अपॉन A2, म्हणजे ते न्यूमरेटरला जाणार. ठीक आहे. L सगळं कॅन्सल होणार आहे आणि फायनल फॉर्म्युला येणार आहे A1 प्लस A2 डिवायडेड बाय RP इज इक्वल टू A1 बाय ρ1 प्लस A2 बाय ρ2. ओके. तर हा तुमचा फायनल फॉर्म्युला येणार आहे. याच्यामध्ये जर A1 इज इक्वल टू A2 असेल, इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A असेल, तर काय होणार मग, A1 प्लस A2 म्हणजे A प्लस A दॅट इज 2A बाय ρ इज इक्वल टू A बाय ρ1 प्लस A बाय ρ2. A सगळं कॅन्सल होईल आणि 1 बाय ρP इज इक्वल टू काय येणार आहे, 1 बाय ρ1 प्लस 1 बाय ρ2 असा फॉर्म्युला होणार आहे. सॉरी, 2 बाय ρP इज इक्वल टू 1 बाय ρ1 प्लस 1 बाय ρ2 असा फॉर्म्युला येणार आहे. ओके. 2 by ρP is equal to 1 by ρ1 plus 1 by ρ2. Okay. So this is the equivalent resistivity of the parallel combination. त्याच पद्धतीने इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी देखील कॅल्क्युलेट करू शकतो आपण. इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी of parallel combination. Equivalent conductivity of parallel combination. हे कसं होणार, once again same diagram. Okay, same formula येणार आहे, that is 1 by Rp is equal to 1 by R1 plus 1 by R2. Okay, 1 by Rp is equal to 1 by R1 plus 1 by R2. आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, रो एल बाय ए असतो ना. मग कंडक्टिव्हिटीच्या स्वरूपात, सिग्माच्या स्वरूपात जर फॉर्म्युला लिहायचा झाला तर आर इज इक्वल टू रोच्या ठिकाणी 1 बाय सिग्मा प्लेस करावा लागेल. सो एल डिवायडेड बाय सिग्मा ए,
आणि 1/r चा फॉर्म्युला काय येणार आहे, सिग्मा ए डिवायडेड बाय एल होणार आहे. सिग्मा इंटू एल डिवायडेड बाय ए, दॅट इज 1/r चा फॉर्म्युला. ओके, सो देअरफॉर हिअर 1/rp च्या ठिकाणी काय प्लेस करणार आहे, सिग्मा पी, एरिया घेणार A1 प्लस A2 डिवायडेड बाय एल इज इक्वल टू काय होणार आहे, सिग्मा 1 A1 डिवायडेड बाय एल प्लस सिग्मा 2 A2 डिवायडेड बाय एल होणार. ऑल एल गेट कॅन्सल, सो सिग्मा पी इन ब्रॅकेट A1 प्लस A2 इज इक्वल टू काय येणार आहे, सिग्मा 1 A1 प्लस सिग्मा 2 A2 होणार आहे. आणि इथं एरिया जर सेम असेल तर फायनल फॉर्म्युला काय येणार आहे, इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A असेल, एरिया पण सेम असेल तर काय येणार आहे, सिग्मा पी दॅट इज 2 टाइम्स सिग्मा पी इज इक्वल टू काय येणार आहे, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 येणार. हे सगळं कॅन्सल होणार ना, त्याच्यामुळे सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 होणार आहे. So this is the formula for equivalent conductivity of the parallel combination. Okay, हे लक्षात आलं का बघा.